लक्ष द्या इकडे, आता बोलू नका. हा जो क्वेश्चन नंबर 8 आहे ना, तर त्या क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला या ब्लँक स्पेस दिलेल्या आहेत, त्या आपल्याला फिल करायच्या आहेत. आणि त्यासाठी ना एक हिंट बास्केट दिलाय आपल्याला. या हिंट बास्केट मध्ये काही टर्म्स दिलेल्या आहेत समजा, त्या आपल्याला इथं फिल करायच्या आहेत. ठीक आहे. पण मग तो हिंट बास्केट न पाहता सुद्धा आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता ऍक्च्युली. का, कसं काय, पहा, लक्षात घ्या. इथे आपल्याला दिलेला आहे सगळ्यात आधी एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला जी ऑफ एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस 3. राईट. या दोघांपासून आपल्याला मग एफ ऑफ जी ऑफ एक्स लिहायचा आहे. आता हा एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे काय, कंपोजिट फंक्शन. बरोबर आहे की नाही. आणि कंपोजिट फंक्शन काय असतं, कसं तयार करायचं असतं, त्याची आयडिया तुम्हाला आहे. आणि हे जे कंपोजिट फंक्शन आपल्याला इथं दिसतंय ना, तर हे नक्की कसं तयार होणार आहे, तर फंक्शन एफ चा एक्स काढायचा आहे आणि त्या एक्स च्या ऐवजी जी ऑफ एक्स लिहायचा आहे. मग फंक्शन एफ कोणतं आहे, तर ते हे. या फंक्शन एफ मधला एक्स काढायचा आहे, त्या एक्सच्या जागेवरती जी ऑफ एक्स लिहायचा आहे, म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स तयार होणार. जसं हे लेफ्ट हँडला आपण तयार केला तसंच राईट हँड मध्ये पण करणार आणि ते इथे लिहिणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एक्स च्या ऐवजी आपल्याला लिहायचं आहे आता काय, जी ऑफ एक्स. बट जी ऑफ एक्स काय आहे, तर तो आहे ई रेस टू एक्स प्लस 3. म्हणजे मग आता इथे असं येणार ई रेस टू एक्स प्लस 3. हा फक्त एक्स लिहिला आपण, त्या एक्स चा करायचा आहे आपल्याला स्क्वेअर प्लस 5 ऍज इट इज. एफ ऑफ जी ऑफ एक्स तयार झाला. कोणाला समजला, क्लिअर झाला? येस. त्यानंतर तयार करायचं आपलं जी ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे फंक्शन जी जो आहे त्या फंक्शन जी मध्ये एक्स काढायचा आहे आणि एक्स च्या ऐवजी एफ ऑफ एक्स टाकायचा आहे, असं झालं हे. बरोबर. म्हणजेच राईट हँड मध्ये पण तेच काम करणार. आपण फंक्शन जी घेणार, हा फंक्शन जी आहे ई रेस टू एक्स प्लस 3. बट त्या फंक्शन जी चा आपल्याला काय काढायचं आहे, एक्स काढायचा आहे आणि त्या एक्सच्या जागेवरती काय लिहायचं आहे, एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5. म्हणजे इथे येणार आहे ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5. या पद्धतीने आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्स मिळाला आणि जी ऑफ एफ ऑफ एक्स पण मिळाला. समजले इथपर्यंत? ठीक. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी एफ ऑफ जी ऑफ एक्स काढून घेतला आपण. त्यानंतर जी ऑफ एफ ऑफ एक्स पण बनवून घेतलाय. हे दोघं समजलेत का पण? हे दोघं कसे बनवलेत आपण, क्लिअर झाले? यानंतर आपल्याला काय बनवायचं आहे, तर एफ डॅश ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्स आहे का आपल्याकडे, तर आहे एफ ऑफ एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, एफ डॅश एक्स असतो, राईट. मग याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे लिहावा लागणार. बोला मग, एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, एक्स स्क्वेअर प्लस 5 चा ट्वाइस एक्स झालं. या हिंट बास्केट कडे पाहण्याची पण गरज पडणार नाहीये. कळतंय का काय सांगतोय? सर, जो पण वळवळ करताना दिसणार डायरेक्ट घरी हाकला. हा, मुलगा असो का मुलगी असो, सगळ्यांकडे लक्ष ठेवायचं. मग हा एफ डॅश एक्स मिळाला आपल्याला, ट्वाइस एक्स. याच्यानंतर पाहिजे आपल्याला जी डॅश ऑफ एक्स. जी डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय, की जी चा डेरिव्हेटिव्ह. जी कोण आहे बरं, हा इकडे ई रेस टू एक्स प्लस 3. त्याचा आपल्याला घ्यायचा आहे काय, डेरिव्हेटिव्ह. मग ई रेस टू एक्स प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ई रेस टू एक्स प्लस 0. तो 0 नाही पण लिहिला तरी चालेल. ओके. त्यानंतर द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह, एफ ऑफ जी ऑफ एक्स कुठे, हा इकडे आपण बनवलाय जस्ट, बरोबर. त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. म्हणजे हा जो एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इन टर्म्स ऑफ एफ आणि जीच फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय, तर हे जे राईट हँड मध्ये दिलेली व्हॅल्यू, याचा डेरिव्हेटिव्ह घेण्याची गरज नाहीये. फक्त याच फॉर्मॅट मध्ये डेरिव्हेटिव्ह आपल्याला सांगायचा आहे की एफ ऑफ जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार. म्हणजे हे असं की डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स काय येणार याचा डेरिव्हेटिव्ह. तर एफ चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. याला इंटू काय करणार आपण, जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज जी डॅश ऑफ एक्स. समजतंय का काय सांगतोय.
सर सगळे मार्कर खराब आहे हो, सगळे जमा करून घेऊन या एक एक, सगळे टेस्ट होतील आता, फेकून द्यायला लागतील ते. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की एफ ऑफ जी ऑफ एक्स इक्वल टू सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स काय आला मग आपला एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स झाला. असा आहे, फक्त एवढे की आपल्याला हे लिहिण्याची गरज नाहीये, डायरेक्ट आलेला हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे लिहायचा आहे. समजलं आता एवढं? ठीक आहे, ही साइड झाली. आता ही साइड पाहूया इकडे काय येतं. तर देअरफॉर एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे मग आपल्याकडे एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे की नाही? एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे, हाच तोच इथे लिहायचा आहे फक्त. ई रेस टू एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 हा आला. हा मिळाला इथे अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ घ्या. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स घ्यायचा आहे, पण त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स ची व्हॅल्यू 0 टाकायची आहे. मग आता आपण एक काम करूया, एफ ऑफ जी ऑफ एक्स घेऊया. एफ ऑफ जी ऑफ एक्स कोणता आहे? हा, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि तो त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे ना, त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करणार, म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल इथे. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह बोला बरं काय येणार? याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार? 2 इंटू e raised to x plus 3 into डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x plus 3. e raised to x चा काय येणार? e raised to x आणि प्लस 3 चा 0 आणि पुढे प्लस 5 तर 0 च होऊन जाईल. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह एवढा हा मिळाला, म्हणजे फक्त d बाय dx ऑफ f ऑफ g ऑफ x मिळाला आहे आपल्याला. बट या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू 0 पण पुट करायची आहे. x ची व्हॅल्यू 0 कशी, कुठे? तर इथे आणि इथे अशी येणार 0, राईट. मग 2 इंटू ई रेस टू 0, ई रेस टू 0च काय, तर एनिथिंग रेस टू 0, कोणी पण असू त्याच्या पॉवर मध्ये जर 0 असेल तर त्याचा आन्सर काय येतं? ऑलवेज 1 प्लस 3 इंटू अगेन हिअर ई रेस टू 0 इज 1. हा 2 इंटू 1 प्लस 3 इज 4 आणि हा इंटू 1 किती येणार आन्सर? 8. म्हणजे याचा आन्सर येत आहे 8. हा 8 तुम्ही डायरेक्ट इथं लिहिले तरी चालणार आहे. ऍक्च्युली तिथं सिंगल ब्लँक आहे ना, त्याच्यामुळे मग फायनली 8 लिहायला काही हरकत नाही, पण आपल्याला समजलं पाहिजे म्हणून मी एवढं सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे, लिहून दाखवलंय. ठीक आहे, हे समजलं का? पण क्लिअर होत आहे? व्हेरी गुड. यानंतर पुढे काय म्हटलंय, द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे जो जी ऑफ एफ ऑफ एक्स आहे ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. जी ऑफ एफ ऑफ एक्स कुठे आहे मग आपल्याकडे? हा जी ऑफ एफ ऑफ एक्स हा इकडे आहे की नाही? याचा आपल्याला काय घ्यायचा आहे? डेरिव्हेटिव्ह इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. म्हणजे याचा नाही घ्यायचा आहे, इन टर्म्स ऑफ एफ एफ अँड जी म्हटलेलं आहे ना, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे लेफ्ट हँड साइडचा, फक्त राईट हँडचा नाही घ्यायचा आहे. ठीक आहे, जी ऑफ एफ ऑफ एक्स आहे, जी ऑफ एफ ऑफ एक्स याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. मग जी ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा येणार? तर जी चा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू आता पुढे एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज एफ डॅश एक्स. हे आपल्याला इथे लिहायचं आहे, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह मिळाला इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. कळतंय काय सांगतोय? म्हणजे फंक्शनच्या फॉर्म मध्ये तो डेरिव्हेटिव्ह घेतलाय आपण. ठीक आहे ना, हे फंक्शनची व्हॅल्यू काय आहे ना, तर याचा डेरिव्हेटिव्ह नाही विचारलेला आहे, इन टर्म्स ऑफ एफ अँड जी याचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय. मग इथे येणार आहे आपला जी डॅश, याचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स. क्लिअर झालं इथपर्यंत? आता पुढे देअरफॉर डी बाय डीएक्स ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स. इथे पण तर जी ऑफ एफ ऑफ एक्स विचारला होता आणि इथे पण पुन्हा जी ऑफ एफ ऑफ एक्स विचारतायत. मग इथे नक्की काय करणार आपण? हेच लिहिणार का? तर नाही, इथे जी ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा लिहिणार आहेत आपण. कळतंय काय सांगतोय? आता हा जी ऑफ एफ ऑफ एक्स फंक्शन आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहेत लेफ्ट हँड राईट हँड मध्ये. पहा, ही एक टर्म आहे आणि ही सेकंड टर्म आहे. फर्स्ट टर्मचा आणि सेकंड टर्मचा दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेणार. याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार मग? ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 ई रेस टू एफ ऑफ एक्स नुसार
ठीक आहे, ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार ट्वाइस एक्स, 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे इथे आला काय ट्वाइस एक्स, आणि हा प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, तो लिहिण्याची गरज नाहीये. म्हणजे ट्वाइस एक्स इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 असा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे याचा, म्हणजेच कोणाचा जी ऑफ एफ ऑफ एक्स चा. जी ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहायचा आहे. काय मिळाला मग तो ट्वाइस एक्स इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 मिळाला डेरिव्हेटिव्ह. समजला एवढा? ठीक आहे. पुढचा आता हा लास्ट आहे. इथे काय विचारलंय आपल्याला, तर डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स ऍट एक्स इक्वल टू 1 म्हणजे काय? याचा अर्थ असा होतो की आपल्याला जी ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याकडे ऑलरेडी. जी ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा आहे की नाही? जी ऑफ एफ ऑफ एक्स चा डी बाय डी एक्स हा आहे, बट याच्यामध्ये आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करायची. एक्स ची व्हॅल्यू, याचा मिनिंग काय होतो की हे जे फंक्शन आहे ना, या फंक्शन मध्ये एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करायची. आता हे फंक्शन कोणतं आलंय, तर हे म्हणजे डेरिव्हेटिव्ह आलेला आहे हा, त्याच्यामध्ये आपण एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करणार आहे, ती इथे अशी, इथे पण एक्स आहे अशी. ठीक आहे. हे अशी पुट केल्यानंतर याला सिम्प्लिफाय करणार, हा येणार 2 इंटू ई रेस टू 1 प्लस 5 दॅट इज 6 झाला. 2 इंटू ई रेस टू 6. समजला आता हा क्वेश्चन? बुक मध्ये आपल्याला असंच फिल इन द ब्लँक सारखाच हा क्वेश्चन आहे, त्या ब्लँक्स फक्त फिल करायच्या होत्या. ठीक आहे. म्हणून मी त्याला आधी क्वेश्चनला पूर्ण लिहून घेतला होता बोर्ड वरती आणि मग आपण त्याला सॉल्व्ह केला. क्लिअर झालं प्रत्येकाला? ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का? कन्फर्म, नो डाऊट? व्हेरी गुड. आता पुढे लक्ष द्या इकडे. हा होता क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो आतापर्यंत जेवढे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत ना पूर्ण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये, त्यांच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे. पण जरी वेगळा असेल ना तर तो कन्सेप्टच्या बाहेर तर नाहीये. त्यासाठी डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे, किंवा आतापर्यंतचे जेवढे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेत ना तेवढे व्यवस्थित तुम्हाला समजलेले पाहिजेत, इव्हन इथपर्यंत, या क्वेश्चन पर्यंत. ओके. मग क्वेश्चन नंबर 7 मध्ये नक्की विचारलेलं काय आता ते पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलंय की फाइंड द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व y इक्वल टू sin 2x minus 2. म्हणजे ना आपल्याला ना एक कर्व दिलाय, थांबा आधी रफ करून घेऊ. क्वेश्चन नंबर 7 आहे ना, त्याच्यामध्ये काय म्हटलंय, फाइंड द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व. म्हणजे एक कर्व आहे. आता कर्व काय असतो माहिती तुम्हाला? स्ट्रेट लाईन म्हटली म्हणजे अशी काहीतरी स्ट्रेट लाईन असते, बरोबर. कर्व म्हटला म्हणजे असा काहीतरी असेल, असं असेल, काही पण होऊ शकतो कर्व. जो स्ट्रेट नाहीये त्याला म्हणतोय आपण काय, कर्व. मग सर्कल जो असतो तो पण एक कर्व असतो, बरोबर आहे की नाही? सर्कलचा कोणताही पार्ट घ्या तुम्ही, त्याला आपण कर्व म्हणतो, बरोबर आहे की नाही? बट सर नाही ना सर, एकदम सर्कलचा एकदम स्मॉलेस्ट पार्ट जाईल त्याला आपण स्ट्रेट लाईन म्हणतो, असं इमॅजिन करणार आहे लोक, बरोबर. बट ते जस्ट आपल्याला फक्त कन्सिडर करायचं असं की ते एक स्ट्रेट लाईन आहे, बट तरी पण ते प्रॅक्टिकली जसं बाहेर गेलं तो एक कर्वच असतो, असतो की नाही? येस. मग कर्वचं पण काहीतरी इक्वेशन असतं, जसं आपण स्ट्रेट लाईनच्या बाबतीत शिकलोय. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन म्हणजे का, लाईनचं इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ax स्क्वेअर नाही, स्क्वेअर केव्हा येतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये येतो, बरोबर आहे की नाही? आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनला पण ग्राफ वरती प्लॉट करता येतं, जसं आपण लिनियर इक्वेशनला ग्राफ वरती प्लॉट करतो की नाही? लिनियर इक्वेशन कोणतं असतं, जे मी आता बोललो, कोणतं? ax प्लस by प्लस c. या फॉर्मॅट मध्ये लिनियर इक्वेशन स्टडी केलेत की नाही आपण क्लास 10th मध्ये सुद्धा. मग त्या इक्वेशनला, लिनियर इक्वेशनला तुम्ही ग्राफ वरती जर कधी प्लॉट केलं ना तर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळते त्याच्यापासून. म्हणून मग त्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन म्हणजेच मॅथमॅटिकल फॉर्म कसा असतो, तर तो असतो ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 असं आपण म्हणतो. मग म्हणजे प्रत्येक लाईनला मॅथमॅटिक्स मध्ये रिप्रेझेंट करता येतं, म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्म म्हणतो आपण त्याला. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे ना. आता मी जर तुम्हाला असं म्हटलं 2 किंवा किती फिंगर आहेत याला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहून दाखवा, मग तुम्ही काय बोलता, असं काहीतरी करतात.
त्यालाच काय म्हणतो आपण 2. तो मॅथेमॅटिकल फॉर्म झाला या क्वांटिटीचा 2 चा. बरोबर आहे की नाही? तसं मग स्ट्रेट लाईन आहे फक्त. त्या स्ट्रेट लाईनला मॅथेमॅटिक्सच्या भाषेमध्ये कसं लिहिणार मग आपण? म्हणजेच मॅथेमॅटिकल फॉर्म आणि तो असतो कसा? ax + by + c = 0. मग जसा स्ट्रेट लाईनचं पण मॅथेमॅटिकल फॉर्म आहे ना, तर तसंच आपल्याला कर्वचा पण मॅथेमॅटिकल फॉर्म पाहायला मिळणार आहे आता पुढे जाऊन. मग कर्वचा पण मॅथेमॅटिकल फॉर्म असतो का सर? हो. sin x पहा sin x. sin x ला तुम्ही जर कधी ग्राफ वरती प्लॉट केलं त्याच्यापासून असा काहीतरी वेव्ह फॉर्म मिळते. बरोबर आहे की नाही? ती वेव्ह म्हणजेच एक प्रकारचा कर्व आहे तो पण. बरोबर आहे की नाही? मग तो जो कर्व आहे त्याचा जो एक शेप आहे ना, तर तो शेप एक फिक्स पॅटर्न मध्ये आहे. आणि त्या पॅटर्नला आपण नाव देऊन टाकतो काय? साइन वेव्ह. काय नाव देऊ त्याला आपण? साइन वेव्ह. तसाच कोसाइन वेव्ह पण तयार होतो. फक्त एवढं की त्याच्यामध्ये अँगलचा फरक असतो. त्यालाच आपण म्हणतो फेज शिफ्टिंग. फेज शिफ्ट झालेला असतो दोघांमधला डिफरन्स. ते तुम्हाला फिजिक्समध्ये पाहायला मिळालं असेल म्हणजे जास्त डिटेलमध्ये काही जात नाहीये समजा. ठीक आहे? मग असे वेगवेगळे इक्वेशन असू शकतात. एक्स स्क्वेअर जर म्हटलं ना आपण तर एक्स स्क्वेअर पासून सुद्धा आपल्याला ग्राफवरती ड्रॉ केल्यानंतर आहे ना स्ट्रेट लाईन नाही मिळणार. काहीतरी कर्व मिळणार आहे. करून पहा एक्स स्क्वेअरला ग्राफवरती ड्रॉ करून. कुठलं पण क्वाड्रॅटिक इक्वेशन पहा. क्वाड्रॅटिक इक्वेशनला तुम्ही ग्राफवरती प्लॉट करून पहा. पण मग सर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कसं काय प्लॉट करणार ग्राफवरती? लिनिअर इक्वेशन आम्हाला जमतं समजा 3x + 2y = 5. हे लिनिअर इक्वेशन मी तुम्हाला दिलं समजा. आणि याला कसं प्लॉट करायचं ना ग्राफवरती ते आम्हाला माहिती आहे. ते तुम्हाला जमतं प्रत्येकाला. बरोबर आहे की नाही? काय करतो आपण त्यासाठी? एक्सच्या काहीतरी व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो. त्याच्या अकॉर्डिंगली वाय काय येणार तो आपण इथून कॅल्क्युलेट करून घेतो. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जसं की आता 0 घेतली आपण. तर आपल्याला मिळणार काय? y म्हणजे 5/2 म्हणजेच 2.5. मग इथे येतो काय? 2.5. असं करतो आपण. बरोबर आहे की नाही? त्यानंतर y ची व्हॅल्यू काहीतरी कन्सिडर करतो आपण. आपलं काम सोपं व्हायला पाहिजे म्हणून y ला 0 कन्सिडर करून चालतो. मग y ला 0 केला तर x येतोय किती? 5/3. मग हा 5/3 याला पॉइंटमध्ये लिहिणार आपण. काय येणार बरं पॉइंटमध्ये? 1.66. ठीक आहे? किंवा 1.67 पण म्हटलं तरी काही हरकत नाहीये. मग हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट तुम्ही जर कधी ग्राफवरती ठेवला ना, तर ते दोघं एक लाईन तयार करून देतायत आपल्याला. हे दोनच पॉइंट सफिशियंट असतात लाईनच्या केसमध्ये. कारण की तुम्ही तिसरा घेतला पण ना समजा, तर तो तिसरा या दोघं पॉइंटच्या लाईनमध्ये येणार आहे कुठेतरी. चौथा पण घेतला तरी तो या पॉइंटच्या लाईनमध्ये येणार आहे. म्हणून मग ते सगळ्यांना जर कनेक्ट केलं ना आपण तर त्याच्यापासून आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते. मग इथे 4, 5, 7, 8, 10, 15, 20 पॉइंट घेण्याची गरज नाहीये. 2 पण पॉइंट मिळाले तरी सफिशियंट आहे. म्हणून मग आपण लिनिअर इक्वेशनला ग्राफवरती ड्रॉ करताना फक्त 2च पॉइंट कॅल्क्युलेट करून घेतो लाईनवरचे. ते अशा पद्धतीने. याच्यापासून आपल्याला लाईन मिळते. बरोबर आहे की नाही? पण मग हे सगळं मी तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या वेळेस बेसिकमध्ये शिकवणार आहे. टेन्शन घेऊ नका. तुमचे चेहरे मला सांगतायत, "सर काय करून राहिला भाऊ काय माहिती." ऑलरेडी तुमचं झालंय वास्तविक पाहायला गेलं तर. पण तरी पण तुमचं असं होऊन जातंय, की बापरे! हे काय आणि काय नाही. शिकवेल मी तुम्हाला 1-2 लेक्चर्स बेसिकचे मला घ्यावेच लागतील याचे पण. ठीक आहे? पण ते चॅप्टरच्या वेळेस पाहू आपण. जेव्हा मेन चॅप्टर येईल तेव्हा. ओके? पण आपण बोलत होतो मग, की क्वाड्रॅटिक इक्वेशनला कसं प्लॉट करणार मग? क्वाड्रॅटिक इक्वेशन पासून शेप कसा मिळेल? एक स्ट्रेट लाईन मिळेल का? का कर्व मिळणार? काय मिळणार? हे काम तुम्ही चेक करू शकता स्वतः ग्राफ ड्रॉ करून. कसं करणार मग त्यासाठी? समजा आता इक्वेशन असं आहे. 3x² + 5x + 2 = 0. हे इक्वेशन आहे राइट? ह्या इक्वेशनला आधी ना आपण असं कन्व्हर्ट करून घेणार की y = 3x² + 5x + 2. आणि मग या इक्वेशन पासून आपण x च्या डिफरंट व्हॅल्यू कन्सिडर करून y च्या डिफरंट व्हॅल्यू काढून घेणार. x 0 पुट करा, y येऊन जाणार आहे तुमचा 2. येईल ना? हे 0, 0 होऊन जातील, y आला 2. तसा x ची व्हॅल्यू 1 पुट करून पहा. y काहीतरी मिळेल तुम्हाला. y किती मिळेल बरं अजून? x ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर 3 + 5 8 होऊन जाईल. 8 + 2 दॅट इज 10. x ची व्हॅल्यू तुम्ही 2 पुट करून पहा, 3 पुट करून पहा, 4, 5, 6 दोनच व्हॅल्यू इथं सफिशियंट नसणार आहेत कारण की याच्यापासून आपल्याला स्ट्रेट लाईन नसते मिळत. याच्यापासून स्ट्रेट लाईन मिळणार नाही का? कसं काय मिळणार नाही? ते जर चेक करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही असे 4-5, 5-6 पॉइंट्स घेऊन पहा. ते सगळे 5-6 पॉइंट्स तुम्ही ग्राफवरती प्लॉट करून पहा. त्या अशा स्ट्रेट लाईनमध्ये मिळणार नाही. सरळ रेषेमध्ये नाही येणार ते. एक इथं, एक इथं, एक इथं असे असे कुठेतरी असे मिळतील ते.
ठीक आहे. आणि मग त्यांना जेव्हा तुम्ही सगळ्यांना असं कनेक्ट करणार ना एक दुसऱ्यांसोबत, तर तेव्हा ते कनेक्ट केल्यानंतर समजेल की अरे आता वेगळाच शेप मिळाला, स्ट्रेट लाईन नाही मिळाली. मग तो जो शेप आहे तो शेप तुम्हाला ॲक्युरेट मिळवण्यासाठी ना जास्तीत जास्त पॉइंट्स घ्यावे लागतात. तेव्हा तो तुम्हाला ॲक्युरेट शेप मिळतो. त्या लिनियर इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन पासून मिळणाऱ्या ग्राफचा. एवढं कन्फर्म मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय की क्वाड्रॅटिक इक्वेशन पासून आपल्याला स्ट्रेट लाईन मिळणार नाही, काहीतरी कर्व मिळेल. फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन पासूनच कर्व मिळतो का, तर असं पण नाहीये. भरपूर वेगवेगळ्या टाईपच्या इक्वेशन्स पासून आपल्याला कर्व मिळत असतो. जसं की मी तुम्हाला बोललो ना आताच की sin x म्हणजे y sin x. याला आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणतो. बरोबर आहे की नाही? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सला पण तुम्ही जर ग्राफवरती ड्रॉ केलं ना तर तुम्हाला कर्व्हज मिळतील. फक्त एवढं आहे की कर्व्हचे शेप वेगवेगळे असू शकतात. वेगवेगळ्या टाईपच्या इक्वेशन नुसार, पण आहेत ते कर्व्हज. मग शेप कोणाचा कसा आलेला त्यानुसार त्यांना अजून वेगळे नाव दिले गेलेले आहेत. कोणाला साइन वेव्ह म्हणतोय आपण, कोणाला कोसाइन वेव्ह म्हणतोय आपण, कोणाला सर्कल म्हणतोय. असे भरपूर वेगवेगळे कर्व्स आहेत. त्यांचा जो शेप आहे तो शेप पाहून आपण मग त्यांना नावं दिलेली आहेत. काहीतरी कोणाला तरी सर्कल म्हणतोय जे आता मी तुम्हाला बोललो समजा ते. कळतंय का काय सांगतोय मी? ठीक आहे. असे भरपूर सारे वेगवेगळे कर्व्स येतात. त्यांचे आपले स्वतःचे काहीतरी इक्वेशन्स असतात. मग तसंच एक कर्व्हचं इक्वेशन आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे. या क्वेश्चन मध्ये कर्व्हचं इक्वेशन कसं दिलंय तर ते असं दिलंय पहा. y is equal to sin 2x minus 2 sin x. आता हे जे इक्वेशन आहे तर हे इक्वेशन आहे कर्व्हचं. मग तो कर्व कसा आहे, कसा दिसत असेल तो, ते सगळं आपल्याला चेक करण्याची गरज नाहीये या क्वेश्चन मध्ये ऍक्च्युली. ठीक आहे. मग काय करायचंय तर पुढे म्हटलंय त्यांनी, आता क्वेश्चन थोडाफार काही प्रमाणात तुम्हाला समजेल. लक्ष द्या इकडे. फाइंड द एक्स कोऑर्डिनेट ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व. म्हणजे हा जो कर्व आहे, सर कर्व थोडे ना ते इक्वेशन आहे ते. हे इक्वेशन कोणाचं आहे, कर्वचं आहे ना, म्हणून आपण त्याला कर्व म्हणतोय असं समजा. मग हा जो कर्व आहे जेव्हा असा ग्राफ वरती काहीतरी येईल, तो कसा पण शेप असेल त्याचा, तर त्याच्यावरचे त्या शेप वरचे म्हणजे या कर्व वरचे असे काही पॉइंट्स असतील ना की ज्या पॉइंट्स साठी ही कंडिशन असेल. कोणती कंडिशन आहे ते लक्षात घ्या. वेअर dy बाय dx इक्वल टू 0. म्हणजे ह्या कर्व वरती समजा 2 मिनिटांसाठी आपण असं कन्सिडर करून चालूया की हा तो कर्व आहे सपोज. तर ह्या कर्वचं इक्वेशन हे आहे आणि या कर्व वरती असे पॉइंट्स आपल्याला शोधायचे आहेत की जिथे dy बाय dx ची व्हॅल्यू असेल 0. असे वाले पॉइंट्स म्हणजे x च्या व्हॅल्यूज अशा फाइंड आउट करायच्यात आपल्याला या कर्व वरती. ठीक आहे. मग या कर्व वरती असे कोणते कोणते x आहेत की जिथे dy बाय dx 0 असेल. तर त्यासाठी इतकं सगळं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. एक शॉर्टकट सांगतो पहा, तुम्ही ह्या पर्टिक्युलर ह्या एक्झाम्पलला काय करू शकता. डायरेक्ट पॉइंट वरती येऊ आपण आता. आपल्याला या ठिकाणी y इक्वल टू sin 2x मायनस 2 इंटू sin x असा कर्व दिलेला आहे. बरोबर. ह्या कर्व पासून ना dy बाय dx इक्वल टू 0 हा कन्सिडर करायचा आहे. हे सुद्धा गिव्हन आहे आपल्याला. हे दोघं गिव्हन थिंग्स आहेत. पण मग dy बाय dx हा 0 कोणत्या x साठी येणार ना, तर तो x आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार, तर आधी dy बाय dx फाइंड आउट करणार. ठीक आहे. सिन्स y इक्वल टू sin 2x मायनस 2 इंटू sin x है. Therefore y इक्वल टू sin 2x मायनस 2 इंटू sin x चा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. sin 2x चा डेरिव्हेटिव्ह कसा येणार बरं, sin चा डेरिव्हेटिव्ह घेणार आधी. काय येणार, cos 2x. संपला का डेरिव्हेटिव्ह, नाही. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार आता, 2x चा. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2 मायनस हा 2 इंटू sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. 2 जर कधी आपण दोघं टर्म्स मधून कॉमन घेतला तर काय उरणार, cos 2x मायनस हा 2 गेला, काय राहतोय cos x. हा कोण आहे, dy बाय dx. याला आपण काय केलं, डिफरन्शिएट केलं ना विथ रिस्पेक्ट टू x, तेव्हा आपल्याला हा असा मिळाला. ठीक आहे.
आता याला आपल्याला ना 0 कन्सिडर करून चालायचंय, कारण की काय म्हटलंय की dy/dx 0 पाहिजे असेल आपल्याला, किंवा dy/dx 0 कोणत्या x साठी येणार आहे, तो x आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. 2 मिनिटांसाठी मी एक वेगळं एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला याला समजवण्यासाठी. या इक्वेशनच्या ऐवजी समजा आपल्याला इक्वेशन असं काहीतरी दिलेलं राहिलं असतं. x² प्लस काहीतरी घ्या 3 y = x² + 3 हे एक कर्वचं इक्वेशन दिलंय आपल्याला, आणि या इक्वेशन साठी dy/dx हा 0 कोणत्या x च्या व्हॅल्यू साठी मिळणार आहे ना, तो आपल्याला काढायचा आहे समजा. तर त्यासाठी आपण काय करणार, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. dy/dx = काय आहे, ट्वाइस x. समजलं. इथं x 3x घ्या समजा, थोडं समजायला इझी होईल अजून. ओके. x² + 3x त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ट्वाइस x + 3. मग हा जो डेरिव्हेटिव्ह मिळाला ना, तर हा डेरिव्हेटिव्ह 0 कोणत्या x च्या व्हॅल्यू साठी मिळणार हे काढायचं. त्यासाठी काय करणार आपण, या डेरिव्हेटिव्हला 0 कन्सिडर करणार. आता याला सॉल्व्ह करणार आपण. 3 इकडे येणार, मायनस होणार. 2 पण इकडे येणार, डिवाइडला येऊन जाणार. म्हणजे x किती आला, -3/2. x -3/2 मिळाला, म्हणजे याचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ असा होतो की x ची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही -3/2 ह्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करणार ना, तेव्हा या डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू मिळून जाणार 0. याची व्हॅल्यू काय होऊन जाणार, 0. खरोखर होईल का x ची व्हॅल्यू -3/2 पुट केल्यानंतर हा 0? तर करून पाहू वाटलं तर आपण. हा काय आहे, 2 इंटू -3/2 + 3. x च्या ऐवजी -3/2. 2 कॅन्सल, -3 + 3 काय आला, 0. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हा जो डेरिव्हेटिव्ह आहे ना, तर ह्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळते, पण कोणत्या x साठी मिळते, ती -3/2 साठी. समजलं का मला काय समजवायचंय? या छोट्याशा उदाहरणावरून, या छोट्याशा एक्झाम्पल वरून तुम्हाला कदाचित हे मोठे एक्झाम्पल समजायला इझी होऊन जाईल. म्हणजे पहा काय करायचंय आपल्याला आणि काय विचारायला हे समजलं पाहिजे. पण त्यासाठी आधी काय दिलेलं आहे, त्यांनी कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. या कर्वचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 0 कोणत्या x च्या व्हॅल्यू साठी येणार आहे ना, ते विचारलंय आपल्याला. मग आधी आपण काय केलं, त्यासाठी या कर्वचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकला, आणि ह्या डेरिव्हेटिव्हला ना =0 कन्सिडर करून घेतला डायरेक्ट. मग याला =0 कन्सिडर केल्यानंतर हा x आपण सॉल्व्ह करणार, म्हणजे हे इक्वेशन सॉल्व्ह करणार, x ची व्हॅल्यू मिळवणार. ही x ची व्हॅल्यू आपल्याला काय सांगेल, ओरडून की अरे हा मी जर कधी इथं आलो ना, तर याला 0 करून टाकीन. आणि तसं होतंय. म्हणजे x ची व्हॅल्यू जर -3/2 घेतली ना, तर याचा आन्सर काय येतंय, बरोबर 0 येतंय. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की x च्या या व्हॅल्यू साठी, म्हणजे -3/2 ह्या व्हॅल्यू साठी हा जो डेरिव्हेटिव्ह ना, हा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जातोय, 0 होतोय. म्हणजे dy/dx बरोबर 0 येतोय. कोणत्या व्हॅल्यू साठी, -3/2 याच्यासाठी. बस हेच काम आपल्याला याच्यामध्ये करायचंय. मग त्यासाठी आपण काय करणार, गिव्हन कर्व घेतला, हा इथे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेतला, हा मिळाला डेरिव्हेटिव्ह. पण मग ह्या डेरिव्हेटिव्हला आपल्याला काय करावं लागेल, आता इक्वेट करावं लागणार आहे 0 सोबत. म्हणजे हा =0 घेऊन टाकणार. याला इक्वेट केलं आपण 0 सोबत. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, x ची. मग x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी जे बाजूचं एक्झाम्पल घेतलं होतं ना मी, ते तर एकदम सिंपल एक्झाम्पल होता. तिथे आपल्याला इझिली x कॅल्क्युलेट करता येऊन गेला. -3/2 जो केला होता आपण आता, बरोबर. इथं तितका इझिली कॅल्क्युलेट करता येणार नाहीये, कारण की हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसतं इथं. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन तयार झालेलं आहे, आणि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सॉल्व्ह करता येतं पण आपल्याला. त्यासाठी आपल्याला ज्या डिफरंट ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटी असेल ना, त्या यूज कराव्या लागतील समजा, राइट. मग कसं सॉल्व्ह करणार याला, ते पहा, लक्षात घ्या. हा cos 2x आहे. cos 2x ला आपण इन टर्म्स ऑफ cos x लिहू शकतो बाय युजिंग डबल अँगल फॉर्म्युला. डबल अँगलचे फॉर्म्युले शिकलोय आपण. cos 2 थिटाचे किती फॉर्म्युले आहेत, 4. 4 फॉर्म्युल्यांपैकी एक फॉर्म्युला कसा आहे, cos² x -sin² x. आठवतोय, पहिला फॉर्म्युला शिकवलाय तुम्हाला, ठीक आहे ना. cos 2x चा अजून एक फॉर्म्युला शिकलोय आपण, 2sin² x -2 cos² x -1. दुसरा फॉर्म्युला असा आहे, cos 2x साठी 2 cos² x -1 असं लिहू शकतो आपण cos 2x ला. आणि या फॉर्म्युल्याला आपण असं पण म्हटलं होतं काय, की cos 2x इन टर्म्स ऑफ cos x. cos 2x
इन टर्म्स ऑफ साइन एक्स असा येतो मग. cos 2x in terms of sin x, cos 2x in terms of cos x, cos 2x in terms of tan x पण शिकलोय आपण. आठवतंय का? कसा शिकलोय आपण? 1 plus tan square x upon 1 minus tan square x. सॉरी उलटे साइन आहेत, वरती मायनस आहे खाली प्लस आहे. हा फॉर्म्युला शिकलोय आपण. आठवतंय का? कोणाकोणाला आठवतंय? मग या डबल अँगल फॉर्म्युलांना आपण या 3 अजून एक आहे काय तो पहिला cos square x minus sin square x या 4 टाइप्स मध्ये आपण cos 2x ला पाहिलेलं याच्या आधी. मग यांच्यातला ना आपण ना हा यूज करणार आहेत आता या ठिकाणी. म्हणजे cos 2x in terms of cos x. in terms of cos x च का घेतोय आपण याला? कारण की बाजूला cos x आहे म्हणून. ठीक आहे? आणि cos x म्हणून पण का बरं घ्यायचं आहे तर ते पुढे तुम्हाला रिझन समजेल कसं काय. हा आता इथे मिळाला 2 into cos square x minus 1 याला आपण असं करून घेतलं cos 2x ला फॉर्म्युला नुसार. ठीक आहे ना? मायनस हा cos x. इतका सगळा प्रोग्राम आपण कशासाठी करतोय? x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी करतोय. ठीक आहे ना? हे डोक्यात असू द्या. आता हा जो 2 आहे ना याला आपण लेफ्ट हँडला शिफ्ट करून देणार. हा तर मग आता ह्या ठिकाणी आपल्याला या 2 ला ना लेफ्ट हँड साइडला घेऊन यायचं आहे. 2 ला लेफ्ट हँड आणला तर काय होऊन जाणार आहे 0/2 म्हणजे 0 होऊन जाईल इक्वल टू 2 into cos square x. या मायनस cos x ला आधी लिहून घेऊ, -1 ला नंतर लिहिणार. अरे मायनस cos x minus 1 असं केलं. ही पूर्ण राईट हँड साइड इकडे लेफ्ट हँड साइड तिकडे लिहून टाका. समजा 2 into cos square x minus cos x minus 1 equal to 0. ठीक आहे? आता हे एक इक्वेशन आपल्याला आहे ना एक स्पेशल फॉर्मॅट मध्ये दिसतंय आणि हा फॉर्मॅट आपण आधी शिकलेलो आहे. याला पहिल्यांदा थोडीशी आपल्याला आठवण यायला पाहिजे क्वाड्रॅटिक इक्वेशनची. कोणाची आठवण यायला पाहिजे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहा काहीतरी कॉन्स्टंट आहे, इथं कोणीतरी स्क्वेअर वाली टर्म आहे, इथं मिडलला विदाउट स्क्वेअर वाली टर्म आहे व्हेरिएबलची टर्म आणि शेवटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की ax स्क्वेअर मायनस bx प्लस c किंवा मायनस किंवा प्लस. ठीक आहे? या फॉर्मॅट मध्ये पाहिजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. याच्या सोबत जर कधी याला कंपेअर केलं ना आपण तर आपल्याला हे समजतंय की सर हा a म्हणजे कोण आहे 2. हा व्हेरिएबल x च्या ऐवजी कोण इथे cos x. b म्हणजे आहे -1. x म्हणजे आहे cos x आणि हा कॉन्स्टंट c म्हणजे आहे -1. मग हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन ना हे जेव्हा आपण सॉल्व्ह करतो ना तेव्हा आपल्याला याची व्हॅल्यू मिळते x ची. मग तसंच आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जर कधी सॉल्व्ह केलं ना तर आपल्याला cos x ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे cos x काहीतरी cos x इज इक्वल टू काहीतरी. मग काहीतरी म्हणजे असं काहीतरी मिळू शकतो 0 1 1/2 √3/2 -1/2 असं काहीतरी मिळणार आहे यांच्यापैकी. ठीक आहे? मग नक्की यांच्यापैकी कोण मिळणार ते जाऊ द्या. पण असं काहीतरी जर मिळालं ना तर आपल्याला याला सॉल्व्ह करता येतं. मग समजा 2 मिनिटासाठी आपण असं मानून घेऊया की cos x इक्वल टू 0 मिळाला समजा. तर मग याच्यापासून आपल्याला x ची व्हॅल्यू सांगता येईल. मग cos x इक्वल टू 0 आला तर x किती असेल मग? cos x इक्वल टू 0 आहे. मग x किती असेल? 90 डिग्री. cos 90 ची व्हॅल्यू 0 येते की नाही? तर cos 0 ची व्हॅल्यू येते 0? नाही. cos 90 ची व्हॅल्यू येते ना 0 म्हणून मग x किती होऊन जाईल मग 90 येणार. झाली x ची व्हॅल्यू अशी मिळेल आपल्याला. समजतंय काय सांगतोय? पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता? हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. मग हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक प्रॉब्लेम असा येईल की सर जो व्हेरिएबल आहे ना तो इथे ना cos x आहे. कोण आहे इथं? cos x. या cos x ला आपण पहा मग प्रॉपर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून घेतो. ते पण आपण काम केलेलं आहे ऑलरेडी. या cos x ला ना आपण समजा काहीतरी m कन्सिडर करून चला. cos x ला सपोज आपण कन्सिडर केलं, नाव देऊन टाकलं त्याला काहीतरी m. मग हेच इक्वेशन कसं तयार होणार? 2 into m स्क्वेअर मायनस m minus 1 equal to 0. इथपर्यंत समजलं काय सांगतोय मी? दात काढू नका, मी पुन्हा सांगतोय. एकदम शांतता ठेवा. मग याला इक्वल टू 0 केला आपण. हे आता एक प्रॉपर क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी डिफरंट मेथड्स आहेत आपल्याकडे. त्या मेथड्स पैकी एक मेथड आहे फॉर्म्युला मेथड.
एक मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड, बरोबर आहे की नाही. मग आपण एक काम करूया, फॅक्टरायझेशन मेथडचा इथं यूज करून पाहूया. मग फॅक्टरायझेशनच्या मेथड मध्ये आपल्याला काय करावं लागतं, मिडल टर्म घेतो आपण, मिडल टर्मला स्प्लिट करतो 2 पार्ट्स मध्ये, बरोबर आहे की नाही, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये. पण मग ते ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये करायचं किंवा कसं स्प्लिट करायचं त्यासाठी कंडिशन आहे. ती कंडिशन काय सांगते आपल्याला, की फर्स्ट टर्म आणि लास्ट वाली कॉन्स्टंटची टर्म या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा. 1 इंटू -1 किती होतो, 1 इंटू -1 -2 बोलू नका. मग आता इथं 2 इंटू -1 करणार आपण, 2 इंटू -1 किती होतो, -2. मग ह्या मिडलला आपण म्हणजे -1 जो आहे ना, त्या -1 ला स्प्लिट असं करणार. त्या -1 ला स्प्लिट करत असताना जसं जे पण याला आपण लिहिणार ना असं काहीतरी प्लस किंवा मायनस काहीतरी, तर यांचा दोघांचा प्रोडक्ट पण यायला पाहिजे किती, यांच्या एवढा 2 इंटू -1 म्हणजे -2 एवढा. यांचा प्रोडक्ट किती यायला पाहिजे, -2. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे, -1 यायला पाहिजे. मग असे नंबर्स घ्यायचे आपल्याला. तर पहा 1 -2, 1 -2 तुम्ही जर केला तर 1 - 2 येतो -1 आणि 1 इंटू -2 केला, त्याच दोघं नंबर्सचा जर कधी आपण प्रोडक्ट केला तर तो किती येतोय, बरोबर -2. म्हणजे मग आपल्याला हे फॅक्टर्स घ्यावे लागतील 1 आणि -2 असं स्प्लिट करण्यात आपण याला, कोणाला, -1 ला. म्हणजे हा जो -1 आहे ना त्याला असं लिहिणार पहा, ट्वाइस m² मायनस m. m ला लिहिणार मग आपण -1 इंटू m, सॉरी प्लस मायनस ट्वाइस m. हा +1 -2, 1 - 2 किती होतो, -1. म्हणजेच बरोबर हा -1 मिळाला. त्यांच्यासोबत हा m घ्यावा लागेल दोघांसोबत, ठीक आहे. आणि हा शेवटचा -1 इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं ना, हे एकदा व्यवस्थित 10th क्लासच्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे, ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही पुन्हा, ठीक आहे, जमत नसेल तर. पुढे पाहूया आता. ह्या ज्या फर्स्ट 2 टर्म्स आहेत ना, यांच्यामधून जे कॉमन घेता येईल ते कॉमन घेतो आपण. काय कॉमन घेणार बघा, आता इथून m कॉमन घेणार, 2m प्लस 1 असं रिमेनिंग राहणार m कॉमन घेतल्यानंतर. आता ह्या दोघांमधून आपल्याला मायनस कॉमन घेता येतोय, फक्त मायनस कॉमन घेतला आपण, ट्वाइस m प्लस 1 उरतोय इक्वल टू 0. इथपर्यंत समजलं. काय केलंय आपण, दोघं टर्म्स मधून 2-2 चा ग्रुप केलाय आपण, त्यांच्यामधून प्रत्येकामधून काहीतरी कॉमन घेतलाय. पहिल्या ग्रुप मधून m कॉमन घेतला, दुसऱ्या ग्रुप मधून मायनस बाहेर काढलाय आपण फक्त, राईट. आता ही टर्म आणि ही टर्म या दोघांमध्ये ट्वाइस m प्लस 1 आहे. पुन्हा आपण या ट्वाइस m प्लस 1 ला कॉमन काढून घेणार. याच्यातून ट्वाइस m प्लस 1 कॉमन गेला तर काय राहणार, m कॉमन घेतला, उरतोय काय, m मायनस हे तर पूर्ण चालला गेला, काय राहणार मग 1 इक्वल टू 0. देअरफॉर ट्वाइस m प्लस 1 इक्वल टू 0 और m minus 1 equal to 0. Therefore twice m equal to -1. Therefore m equal to -1/2 और इकडे m equal to मिळाला आपल्याला किती, 1. m च्या अशा 2 व्हॅल्यूज मिळाल्यात आपल्याला. एक व्हॅल्यू मिळाली काय, 1 आणि दुसरी व्हॅल्यू काय मिळाली, -1/2. तो m म्हणजेच कोण आहे ऍक्च्युअली, m म्हणजे कोण आहे, cos x. m ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे कोणाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला आता, cos x ची व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर cos x इज इक्वल टू 1 और cos x इक्वल टू -1/2. 1 पण येऊ शकते किंवा -1/2 पण येऊ शकते. अशा 2 केसेस आपल्या इथे मिळाल्यात cos x च्या व्हॅल्यूच्या, ठीक आहे. आता पुढे काय करणार आपण, तर हे दोघं इक्वेशन्स सॉल्व्ह करणार. यांना जर व्यवस्थित पाहिलं आपण तर हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आहेत, बरोबर आहे की नाही. आणि ह्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सचं सोल्युशन हे मागच्या चॅप्टर मध्ये शिकलोय आपण, बरोबर. ज्याला नसेल जमत मागचा चॅप्टर पुन्हा एकदा रिवाइज करून टाका, राईट. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन. मग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कोणतं पण असू द्या, सिंगल सोल्युशन मिळतं का, नाही. किती मिळतात, इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स मिळतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे मग त्याच्यानुसार जर कधी आपण विचार केला नाही तर मग सर x ची व्हॅल्यू सिंगल मिळेल का,
किती मिळतील मग एक्सच्या व्हॅल्यू अशा इनफायनाईट. जस्ट इमॅजिन करा, आता सुरुवात करूया आपण त्या व्हॅल्यूंचा विचार करण्याची. कशा येतील बरोबर. cos x इक्वल टू 1 आहे म्हणजे पहिला अँगल काय येईल बरं इथं, cos 0 ची व्हॅल्यू 1 येते की नाही, म्हणजे पहिला अँगल आला 0. अजून एक अँगल येणार किती 180 पहा. किती येणार 180. cos 180 ची पण व्हॅल्यू किती येते 1 येते. cos 180 ची व्हॅल्यू 1 येते, म्हणून मग x ची व्हॅल्यू काय असू शकते 180 पण असू शकते. समजतंय का काय सांगतोय. आता हे जे दोघं घेतलेत ना 0 आणि 180 यांचे को टर्मिनल पण येतील मग. ती आयडिया तुम्हाला आहे आता बरोबर. हे तर पॉझिटिव्ह वाले झाले, निगेटिव्ह वाले पण येतील. -180 पण येतोय सोल्युशन मध्ये, तर -180 चे सगळे निगेटिव्ह वाले को टर्मिनल पण येतील आणि इकडनं पण निगेटिव्ह वाले को टर्मिनल पण येतील 0 चे. इतके सगळे इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स मिळतील. बट इतके सगळे इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स आपण ना लिहू शकतो इथे ना आता इथं काही गरज पण आहे त्याची, किंवा तिथे आपल्याला ते विचारलेले पण नाहीत. हे कसं काय समजेल आपल्याला, तर ते आपल्याला क्वेश्चन मध्येच दिले त्यांनी की हे जे कर्वचे इक्वेशन दिलेले आहे ना, तर ह्या कर्वच्या इक्वेशन सोबत एक कंडिशन दिलेली. ती कंडिशन अशी दिलेली आहे की वेअर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 2π. कुठे गेला इक्वल टू ने ओनली लेस दॅन, अशी कंडिशन दिलेली आहे आपल्याला. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूंना काहीतरी लिमिटेशन आहे. आता एक्सच्या व्हॅल्यूंना काहीतरी रेस्ट्रिक्शन लावून दिले आपल्याला की आपण कोणती पण व्हॅल्यू नाही घेऊ शकत एक्सची. एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू चालतील फक्त 0 आणि 2π यांच्या मधल्याच. क्लिअर होतंय काय सांगतोय. मग याच्यावरनं मग आपण आता सोल्युशन सांगू शकतोय की एक्सची व्हॅल्यू काय येणार. देअरफॉर x इक्वल टू 0 चालेल असं म्हणता येते बरोबर आहे की नाही. मग cos 0 ची व्हॅल्यू 1 येते ना, म्हणजे x इक्वल टू किती आला 0. याचा अर्थ काय होतोय की हा जो कर्व आहे ना, या कर्वचा जो डेरिव्हेटिव्ह आलाय तो डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आहे ना 0 येणार. डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 येणार, पण कोणत्या x साठी, जेव्हा x हा 0 असेल. x काय असेल जेव्हा 0. हा करून पहा, x ची व्हॅल्यू इथे 0 पुट करून पहा वाटलं तर तुम्हाला व्हेरिफिकेशन मिळून जाईल. cos 2 into 0, cos 2 into 0 म्हणजे काय होईल cos 0 मायनस cos x ची व्हॅल्यू 0 पुट करतोय आपण, म्हणजे हा पण काय झाला cos 0. cos 0 मायनस cos 0 काय होऊन जाईल 0. सेम क्वांटिटीचा सबट्रॅक्शन आहे ना, काय होईल आन्सर 0. समजा तुम्हाला हे कन्फ्यूज करत असेल तर याची व्हॅल्यू घ्या म्हटलं तर cos 0 ची व्हॅल्यू किती येते 1, याची व्हॅल्यू किती येते 1. 1 मायनस 1 किती आला 0, म्हणजे हा ब्रॅकेट मध्ये काय होऊन गेला 0 आणि त्याच्या बाहेर अजून हा एक हिरो 2. 2 into 0 काय होणार 0. म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की हा जो डेरिव्हेटिव्ह आपण घेतलाय ना, तर त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 होऊन जाते x ची व्हॅल्यू जेव्हा 0 असेल तेव्हा. आणि आपल्याला तेच विचारलं होतं की ह्या कर्वच्या dy/dx ला 0 करणारा x काय असेल, म्हणजे x ची व्हॅल्यू कोणती असेल, कोणत्या x च्या व्हॅल्यू साठी हा डेरिव्हेटिव्ह 0 होणार. समजलं आता. काहींना कदाचित आता क्वेश्चन समजला असेल का, अच्छा हे विचारलं होतं का. कधी कधी असं होतं की आन्सर माहित पडल्यानंतर समजतं की क्वेश्चन मध्ये असं विचारलेलं होतं. ठीक आहे, कधी कधी होतं, खूप रेअर केसेस मध्ये. ओके, मे बी काही लोकांना आता झालं असेल ते, राईट. पण मग x ची व्हॅल्यू ही एकच नाहीये, अजूनही याच्यापासून पण मिळणार आहे आपल्याला x ची व्हॅल्यू, बरोबर आहे की नाही. तर याच्यापासून x ची व्हॅल्यू कोणती मिळणार काय वाटतंय, कोणती मिळणार. पण मग याच्यापासून आपल्याला एवढं पण माहिती की सर फक्त x ची व्हॅल्यू 0च नाही येणार, हे पण अपूर्ण आहे आपलं तसं पाहायला गेलं तर. x ची व्हॅल्यू 0 येईल का फक्त, अजून कोणती येईल मग 180 येईल. सॉरी माझ्याकडनं एक्सप्लेन करताना पण मिस्टेक झाली. 180 साठी 1 नाही येत cos ची व्हॅल्यू, -1 येते. तुम्ही पण बोलले नाही, मला आता लक्षात आलं ते. ठीक आहे, येस -1 येतो तिकडे 180 साठी. ठीक आहे ना, म्हणून तुम्ही असे एकदम शांत होते झालेले. मला चेहरे सांगतो म्हटलं काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, म्हणजे माझी मिस्टेक झाली, सॉरी. एकच येईल व्हॅल्यू फक्त 0. ठीक आहे, पण याच्यावरनं पण व्हॅल्यू येणार आहे x ची. याच्यावरनं व्हॅल्यू कोणती येणार मग 120. कोणाकोणाला वाटतंय 120 येईल, कन्फर्म. येस 120 कशी काय, त्यासाठी पण आपण याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायला शिकलोय. कसं शिकलो होतो आपण, cos x इक्वल टू मायनस ऍज इट इज, आणि हा जो 1/2 आहे ना
तर त्या 1/2 च्या ठिकाणी, या 1/2 च्या ठिकाणी कॉसचा फॉर्मॅट लिहा. म्हणजे 1/2 इन टर्म्स ऑफ कॉस लिहितो पहा. म्हणजे आपण मागच्या चॅप्टर मध्ये फिरतोय आता, थोडस फिरायला जाऊ आपण मागच्या चॅप्टर मध्ये. काय लिहिणार? कॉस π/3. कॉस 60 ची व्हॅल्यू येते की नाही 1/2. ठीक आहे, असं लिहून घेतलं आपण याला. मग निगेटिव्ह व्हॅल्यू कॉस फंक्शनची कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते? सेकंड अँड थर्ड. मग सेकंड क्वाड्रंट मधला जर कधी आपण इथे फॉर्म्युला यूज करायचा ठरवला अलाइड अँगलचा, तर तो इथे यूज करू शकतोय आपण सेकंड क्वाड्रंट मधला. त्यासाठी काय करावं लागतं? पाय मायनस थिटा, बरोबर. मग इथे आपण याला निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये कसं कन्वर्ट करणार? कॉस पाय मायनस थिटा म्हणजेच काय? π/3 कॉस ऑफ. याला कसं सॉल्व्ह करणार? 3 इकडे मल्टिप्लाय करणार, 3π मायनस पाय अपॉन 3 कॉस 2π/3. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हा जो x आहे ना, तर तो x किती आला? 2π/3. किती आला x? 2π/3. देअरफॉर x इक्वल टू 2π/3. 2π/3 म्हणजे किती डिग्री होतो डिग्री मध्ये घेतला तर? 120 डिग्री. ज्यांनी ट्रिग्नोमेट्रीचा चांगला अभ्यास केलेला ना, त्यांनी मला आन्सर पण दिलं होतं 120 येईल सर, आणि खरंच आला आहे तो. व्हेरी गुड, खूप छान. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे, समजलं का आपण? कोणा कॉल क्लिअर होत आहे? कन्फर्म? व्हेरी गुड. अजून एक सोल्युशन येईल. हो, याच्यासाठी अजून एक सोल्युशन येईल. कोणतं येईल तुम्ही शोधायचंय घरी जाऊन. म्हणजे मला हे म्हणायचंय, ए बैल खाली खाली बैल, जोपर्यंत मी सांगत नाही उठा तोपर्यंत जायचं नाही. इकडे लक्ष द्या. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत उठायचं नाही. जो उठला तो परमनंट उठून जाईल आपल्या क्लासमधून डायरेक्ट. लक्षात घ्या, बोलू नका. ताडोबाच्या जंगलामध्ये आलाय का? रे चिंपांजी. नाही, तो तर बदक आहे. त्याचं नाव कशाला घेतोय? नाव घ्यायचं तर आरडीचं घे. आरडी आरडी. इकडे लक्ष द्या. हे पाय, इथे लक्ष द्या. हे जे इक्वेशन आहे ना, ह्या इक्वेशन मध्ये प्रिन्सिपल सोल्युशन किती मिळतील आपल्याला? 2 मिळतील. मिळतील का? पहिलं काढलं आपण, दुसरं कोणतं येईल? तो कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, उद्या पाहू आपण.